सगळे पुरुष एकसारखेच असतात का रे? म्हणजे जोपर्यंत मुलगी हो म्हणत नाही तोपर्यंत तिला वेळ द्यायचा, वेळ पाळायची, तिला हवं तिकडे घेऊन जायचं. एकदा हो म्हणाली की मग दुर्लक्ष करायचं. अगं काय झालं माहितीये का, असं कारण नाही देणार आहे मी. सॉरी म्हणायला आलोय मी. सॉरी. मी ना तुम्ही एकदम हलकट, कडू आणि माजलेलं आहे असं त्या पोराला वाटलं पाहिजे. असं बोला ना मग. मला वाटलं आता मी काय केलं, किती घाबरली हो मी. घाबरल्या ना, तसंच तुम्हाला भेटून तो पोरगा पण घाबरला पाहिजे. कसा? तुम्हाला शिव्या देता येतात? शिव्या? नेमकं काय कर? भाषेमध्ये ना शिवीशिवाय मजा नाही. शिवी कशी जबरदस्त ताटकासारखी पाहिजे. मूर्ख, डमच, निर्लज्ज, पूर्वा. अगं काय झालं तुला? अशा शिव्या कोण देऊ राहिली? लय बेस्ट काम करून राहिलं तू. आपल्या जिगरचा तुकडा झालाय भाऊ तू. त्या बोराड्याच्या पोरीचा खेळच खल्लास करतो. ऐका ना, ती पोरगी कुठे आहे ते सांगा ती. नाही ती इथं नाहीये. आपण ऐक, कोण आहे रे? कोण आहे ती बाईक कल्ला करून राहिली? तर आता मी कल्ला करू. काय खरं काय खोटं काय कळू नाही राहिलं. पण एक गोष्ट नक्की पप्या, तू पूर्ण खरं नाही सांगू राहील. आणि ते का नाही सांगू राहिली ते बी ध्यानात आलंय माझ्या. तुझ्या मनात ते आहे ना? हे काय घेतलं तुम्ही त्यांच्यासाठी? अहो त्यांच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी. माझ्यासाठी? छोटासा भावला का? म्हणून मी लग्न नाही करायचं म्हणून राहिले म्हणून का? हो नाही, तसं नाही. म्हणजे कधी तुम्हाला माझा राग आला ना तर याला शिव्या घाला. मी कुठे आहे तुम्ही? मी काही काम आहे का? हा जरा भेटायचं होतं. तुम्ही आता तुम्ही असंच सांगा ना फोनवर. नाही ना हो, असं नाही सांगता येणार. ते भेटूनच सांगावं लागेल म्हणून विचारलं. सर मी खरंच सांगतो सर, मी मुद्दाम नाही मोडलंय लग्न. खोटं बोलतोयस तू? नाही सर, मी खरं सांगू राहिलो. हे तुझं म्हणणं आहे? नाही फसवलं सर. त्या पूर्वा जरी असत्या ना सर, त्यांनी ते सांगितलं असतं की आम्ही दोघांनी मिळून लग्न मोडलंय म्हणून. तुझं तू सांग, पूर्वाचं ती सांगेल. सांगायला इथं पाहिजे तर सर मी कसं समजावू तुम्हाला? अनुष्का, ही पूर्वा आली आहे म्हणते. पूर्वा इकडे बस. हा बस सारा. ओके. आई बाबा, ही पूर्वा आहे. बोराडे, पूर्वा बोराडे. आत्या. आत्या कशी आहे? बरी. तू ग? मस्त. काय ग, कशी? सहज ना? हा म्हणजे काही भांडण बिंडण नाही ना? ओपे, मी पाहिलं बर का तू आत्याला काय विचार राहिले ते. पण या टायमाला आम्ही भांडण करून नाही आलोय. हा मग तुला काय वाटलं ग? मी नेहमी भांडणच करून येते का घरी? मी असं येऊच शकत नाही का? माझ्या आप्पाचं घर आहे आणि या घरावर निम्मा हक्क माझा आहे. मी कधी पण येऊ शकते. अगं कशाला उगा चिडू राहिली तिच्यावर आत्या? तिनं असंच विचारलं सहज. म्हणजे तुम्ही असे अचानक आले ना म्हणून विचारलं. तेच सांगतोय मी.
पण ही बोलून कुठं देऊ राहिली मला? आता माय मी का तुमच्या तोंडाला चिकटपट्टी बांधली काय? मला बोलू कुठं देऊ राहिली? तुमच्या कुठं नादाला लागा. मला उकडायला लागले. मी फ्रेश होते पप्पे. तुम्ही थांबा इथंच. हॅलो, कळमकर साहेब ना? नमस्कार सर, मी दीपक नगरकर बोलतो. साहेब तुम्ही बोलवलं त्या साईटवर आलोय ना मी. का म्हणजे आता तुम्ही बोलवलं म्हणूनच आलोय ना साहेब मी. हां मला सांगा साहेब, कोणत्या गाडीत बसायचं मी? 1 2 3 4 5 6 7 डावीकडे वळू आणि 10-12 पावलं चाललो देऊ. बरं साहेब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सांगितलं ना तुम्हाला. इकडे तिकडे कुठं पाव राहिले? तुम्ही कळमकर साहेब आहे? मीच कळमकर साहेब आहे, तुमचा प्रोजेक्ट ऑफिसर. फोन ठेवा तो. तुम्ही कसं काय कळमकर साहेब? का नसायला पाहिजे का? नाही नाही. हो हो नाही हो, म्हणजे मी आपलं हे असंच विचारलं. असंच विचारा, नाही तर कसं पण विचारा. मीच आहे प्रकाश कळमकर, तुमचा प्रोजेक्ट ऑफिसर. यायला लय उशीर केला तुम्ही. उशीर कुठं साहेब? टायमाला आलोय मी. 3 मिनिटं उशिरा आलेत तुम्ही. हे बघा, तुम्हाला माझ्या गायडन्स खाली काम करायचं आणि माझ्या गायडन्स खाली काम करताना मला उशीर चालत नाही. पायतान काढ पपे, पायतान काढ पपे. हातात घे. आणि याच्या थोबाडीत. म्हणजे ते सूर्यफुलासारखं दिसतंय ना, ते म्हणजे सुदर्शन चक्र. आणि मध्यभागी जी चीर गेलेली आहे तो म्हणे महादेवाचा 3रा डोळा. याचाच अर्थ जिथे शंकर आणि विष्णू एकत्र आहेत, म्हणजे हाच पुढचा क्लू असेल ना? करेक्ट आहे. पण आता ते कळणार कसं? श्लोक आणि कुहूकडनं चतुराईनं काम करायचं सोडून त्यांच्या समोर शक्ती प्रदर्शन करत बसलीस. गरज नाही मला तुमची. माझी शक्ती आणि प्रभाव वाढवणारोय मी. समर्थ आहे मी कोडी सोडवायला आणि ते एकमुखी रुद्राक्ष हस्तगत करायला. पण आमच्या आदित्यने तुम्हाला एका मुलीबरोबर हॉटेलमध्ये एकत्र पाहिलेलं आहे. हो का? प्रूफ आहे माझ्याकडे. प्रूफ? अहो, ही माझी मानलेली बहीण आहे. माझी अजूनही खात्री पटलेली नाही. मानलेली बहीण आहे ना तुझी? ठीक आहे, तिला आत्ता फोन लावा आमच्या समोर. मी तुम्हाला वचन देते अब्बू, इथून पुढे मी सूर्याशी बोलणार नाही आणि त्याला भेटणार पण नाही. याचा अर्थ असा नाही सूर्यावर माझं प्रेम नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याला विसरू शकणार नाहीये. म्हणजे बघ ना, आपल्या आयुष्यातील एक फेज संपून आपण आज एका नव्या फेज कडे जातोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू त्यात माझ्या बरोबर आहे. येस वैदेही, यू आर राईट. मानस, अरे आपलं पुढचं आयुष्य मला असं दिसतंय समोर, आणि ते खरंच खूप सुंदर असणार आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू मानस.